नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 34वा दिवस. आज आपण एरिया ऑफ अ राईट अँगल्ड ट्रँगलचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर. डिवाइड द रेक्टँग्युलर पेपर इंटू टू इक्वल ट्रँगल्स. आफ्टर कटिंग सच अ पेपर इट विल लुक ॲज फॉलोज. म्हणजे एक रेक्टँग्युलर पेपर घ्यायचा आहे आणि तो टू इक्वल ट्रँगलमध्ये कट करायचा. टू इक्वल ट्रँगल आपल्याला जर त्याचे बनवायचे असेल तर त्याला आपल्याला डायगनलवरून कट करावा लागेल. याचा जो शेप आहे हा रेक्टँगल आल्यामुळे याचा अँगल जो आहे ईच अँगल 90चा भरणार आहे. म्हणजे इथे 90चा अँगल असेल, इथे 90चा अँगल असेल. कट केल्यामुळे हे टू ट्रँगल्स तयार झाले बघा. ही त्या पेपरची आहे लेंथ आणि ही आहे त्याची ब्रेड्थ. आणि याच्यापासून हा ट्रँगल मिळाल्यामुळे इथे राईट अँगल झाला. राईट अँगल आल्यामुळे हा त्या ट्रँगलचा बेस होणार आहे आणि ही ट्रँगलची हाईट होणार. आणि मग या टू ट्रँगल्सपासून तो रेक्टँगल काय झालेला आहे, बनलेला आहे. म्हणजे रेक्टँगलचा जर एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर हा राईट अँगल्ड ट्रँगल आहे आणि हाही राईट अँगल्ड ट्रँगल आहे. म्हणजे यांची डबल आपल्याला करावी लागेल. म्हणजे रेक्टँगलचा एरिया आपल्याला कसा मिळेल तर 2 टाइम्स एरिया ऑफ अ काय राईट अँगल्ड ट्रँगल. बघा, एरिया ऑफ अ रेक्टँगल इक्वल टू 2 इंटू एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल. म्हणजे ह्या राईट अँगल्ड ट्रँगलचा 2 टाइम्स एरिया घ्यायचा म्हणजे आपल्याला रेक्टँगलचा एरिया मिळणार आहे. 2नी मल्टिप्लाय केले इकडे आलं तर डिवाइड होणार आहे. म्हणजे आपल्याला मिळेल एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 एरिया ऑफ रेक्टँगल. हा फॉर्म्युला मिळाला बघा असा. एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू एरिया ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे 1/2 इंटू लेंथ इंटू काय ब्रेड्थ असं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी एरिया ऑफ अ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू लेंथ म्हणजे बेस आणि ब्रेड्थ म्हणजे काय त्या ट्रँगलची हाईट आहे. म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अशा प्रकारे राईट अँगल ट्रँगलचा आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. एरिया ऑफ अ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. म्हणजे राईट अँगल फॉर्म करणाऱ्या ह्या ज्या साईड आहे यांचा आपण काय केलेला आहे, प्रोडक्ट केलेला आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला असाही मिळेल एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. आणि मग एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला इथे मिळून गेलेला आहे. आणि मग यावरून आय नो म्हणजे मला समजलं आहे. काय समजलं आहे बघा, वी कॅन फाइंड एरिया ऑफ ट्रँगल बाय फॉर्म्युला. ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे एरिया ऑफ अ ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. सेकंड, एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द काय राईट अँगल. देन प्रॅक्टिस कॉर्नर. ऑब्झर्व द सॉल्व एक्झाम्पल. इफ द बेस ऑफ triangle is 10 centimeter and the height is 8 centimeter then what is the area of triangle. म्हणजे ट्रँगलचा बेस तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेला आहे, त्याची हाईट 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं आहे त्यांनी की त्या ट्रँगलचा काय करा, एरिया फाइंड आउट करा. आणि मग आपण फॉर्म्युला लिहिणार एरिया ऑफ अ ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता व्हॅल्यू पुट करा इक्वल टू 1/2 इंटू बेस तुम्हाला दिला आहे त्यांनी 10 इंटू हाईट दिलेली आहे 8 आणि 10 8 जा 80 अपॉन 2 आहे तसेच. आणि 80ला 2नी डिवाइड केलं का आपल्याला मिळणार आहे 40 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया जो आहे तो स्क्वेअरमध्ये काउंट केला जातो, युनिट सेंटीमीटर आहे म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हा सम सॉल्व करता येतो. यानंतर यावर डिपेंड्स 2 सम आपण आता सॉल्व करणार आहोत. लेट्स सॉल्व. द एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इज 49 स्क्वेअर युनिट्स.
व्हॉट इज द लेंथ ऑफ द अदर परपेंडिक्युलर साईड इफ वन ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 14 युनिट्स. हा आपला पहिला सम आहे. देन सेकंड, व्हॉट इज द एरिया ऑफ ईच ऑफ द टू राईट अँगल्ड ट्रँगल फॉर्म बाय डायगनल ऑफ अ रेक्टँगल हॅविंग एरिया 100 स्क्वेअर युनिट अँड वाय. हे टू जे सम आहेत हे टू सम आपण आता सॉल्व करणार आहोत. लेट्स सॉल्व. फर्स्ट, द एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इज 49 स्क्वेअर युनिट्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ अदर परपेंडिक्युलर साईड इफ वन ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 14 युनिट्स. म्हणजे तुम्हाला एक राईट अँगल्ड ट्रँगल दिलेला आहे, त्याचा एरिया दिला आहे 49 स्क्वेअर युनिट्स आणि तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ द अदर परपेंडिक्युलर साईड इफ वन परपेंडिक्युलर साईड इज 14 युनिट्स. म्हणजे एक परपेंडिक्युलर साईड दिलेली तुम्हाला 14 युनिट्स आणि अदर परपेंडिक्युलर साईड तुम्हाला विचारलेली आहे. आणि मग आपण फॉर्म्युला लिहिणार. एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ साईड्स फॉर्मिंग द राईट अँगल. प्रोडक्ट ऑफ साईड्स फॉर्मिंग द काय राईट अँगल आणि त्याच्या हाफ करायचं. तुम्हाला मिळणार एरिया ऑफ अ राईट अँगल्ड ट्रँगल. हा एरिया तुम्हाला त्यांनी दिला आहे 49 इक्वल टू 1/2 इंटू एक साईड तुम्हाला दिलेली 14 इंटू अदर परपेंडिक्युलर साईड. आता हे नंबर इकडे येऊन यायचे. 2ने इकडे डिवाईड केले म्हणजे इकडे येऊन मल्टिप्लाय होणार. 14नी मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे येऊन डिवाईड होणार. म्हणजे 49 इंटू 2 अपॉन 14 इक्वल टू अदर परपेंडिक्युलर साईड. मग डिवाईड करा. 7 2 जा 14, 7 7 जा 49. नंतर या 2ला 2 कॅन्सल झाले. देअरफॉर अदर परपेंडिक्युलर साईड इज 7. आणि मग आपण फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे. देअरफॉर अदर परपेंडिक्युलर साईड इज 7 युनिट्स. देन सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द एरिया ऑफ ईच ऑफ द टू राईट अँगल्ड ट्रँगल फॉर्म बाय द डायगनल ऑफ अ रेक्टँगल हॅविंग एरिया 100 स्क्वेअर युनिट्स. वाय. प्रश्न काय विचारला आहे बघा तुम्हाला. व्हॉट इज द एरिया ऑफ ईच ऑफ टू राईट अँगल्ड ट्रँगल फॉर्म बाय द डायगनल ऑफ अ रेक्टँगल. म्हणजे रेक्टँगलच्या डायगनलमुळे जे टू राईट अँगल्ड ट्रँगल तयार होतात त्या प्रत्येकाचा एरिया किती असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. जर रेक्टँगल हॅविंग एरिया 100 स्क्वेअर युनिट, त्या रेक्टँगलचा एरिया 100 स्क्वेअर युनिट असेल तर. आणि जे काही तुमचं आन्सर येणार आहे त्याला रिझन द्यायचं आहे व्हाय. बघा या ठिकाणी मी रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे आणि ह्या रेक्टँगलचा एरिया आहे 100 स्क्वेअर युनिट. 100 स्क्वेअर युनिट. डायगनलमुळे रेक्टँगलचे जे टू ट्रँगल तयार होतात हे राईट अँगल्ड ट्रँगल तयार होतात आणि हे राईट अँगल्ड ट्रँगल जे आहेत यांचा एरिया इक्वल असतो. यांचा एरिया इक्वल असतो. आता रेक्टँगलचा एरिया 100 आहे आणि यांचा एरिया इक्वल येणार आहे म्हणजे हा 50 येणार आणि हा 50 येणार. इझी आहे. डायगनल ऑफ अ रेक्टँगल डिवाइड्स इट इंटू 2 इक्वल एरियाज. रेक्टँगलचा डायगनल त्या रेक्टँगलला 2 इक्वल एरियाजमध्ये काय करतो डिवाइड करतो. हे त्याचं रिझन आलं बघा इथे वाय म्हटलं आहे. देअरफॉर एरिया ऑफ इच राईट अँगल्ड ट्रँगल इक्वल टू 1/2 इंटू 100 आणि मग 100ला 2ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते काय 50 स्क्वेअर युनिट्स. 50 स्क्वेअर काय युनिट्स. देअरफॉर एरिया ऑफ इच राईट अँगल्ड ट्रँगल इज 50 स्क्वेअर युनिट्स. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. हा जो भाग झालेला आहे या भागाचा तुम्ही स्वतः स्टडी करायचा आहे. थँक्यू.